इस्माईल सय्यद पहिला गोलंदाज। अतिशय सुंदर चेंडू आहे। आता या अगोदर आपण कुमार आप्पा जाधव यांनी परशुराम आप्पा जाधव यांच्यावरती बक्षीस लावलं होतं। एका बंधूने दुसऱ्या बंधूवर बक्षीस लावलं। आता बंधूचं प्रेम आपण पाहिलं मित्रांनो। 14 वर्ष राम वनवासाला गेले आणि 14 वर्ष लक्ष्मण त्यांच्या साथीला होते, बरोबर। हा इतिहास आहे। वा फुल ट्रान्सपती चेंडू डीप फाय लेगला बिलॉंग करणारा फटका चौकार। खोललंय डीजे वाल्यांना मी शुभकामना देईन। अतिशय सुंदर संगीत रत्न येथे मात्र जे लावलं जात आहे। कुमार आप्पा हो सुंदर फटका इथे पाहायला भेटला। डीप स्क्वेअर लेग मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण संदीप धुमाळ साहेब। आपण पाहिलं चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहे। 4 चेंडू मध्ये 10 या धावसंख्येवरती आपण पाहिलं कुमार आप्पा असणार आहे आणि संघाची धावसंख्या सुद्धा आपण पाहिलं 10 धावा आहे। आपण पाहिलं कुमार जाधव अँड कंपनी हा संघ क्वालिफाय झालेला आहे। खरं आपण आतापर्यंत त्यांची जी कामगिरी आहे स्पर्धेमध्ये सुंदर झालेली आहे। इस्माईल सय्यद एक नावाजलेला गोलंदाज हो उसळे घेणारा चेंडू काहीसा बाहेर काढला गेलेला आहे। कीपरच्या दस्तानामध्ये ते चेंडू आहे। मित्रांनो आयुष्याच्या रंगमाच्या वागत असताना आपण ज्या कामासाठी आलं तेच काम तेव्हा दाम असतं। देरे हरिपलगावरी अजिबात नाही। आणि ते नो बॉल बॅटचा एज नो बॉल। आपण पाहिलं एकूण 2 एकूण 3 धावा आणि फ्री हिट। चेंडूला प्रमाणाच्या बाहेर आपण पाहिलं उंची दिलेली यस फ्री हिट आहे। संधी येण्याची आणि धुंदी जाण्याची वाट पाहायची असती। संधी ही चोर पावलाने येत असते आणि चोर पावलाने निघून जात असते। संधी कोणाचं नाव नाहीये। आपण पाहिलं संधी हा शब्द 2 अक्षरी आहे, नशीब हा शब्द 3 अक्षरी आहे आणि किस्मत हा शब्द 3.5 अक्षरी आहे। व्हाट बिग 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 डिफाइन नो चान्स। छत्रपतीचा छावा येथे मिळाल्या सारा आवश्यक कुमार आप्पा जाधव कर्णधार। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा। पाठीवरती हात ठेवून एकदा लढ म्हणा येथे थांबाया तयार नाहीये। लढतोय
झुंजतोय आणि आपण पाहिलं 7 चेंडूमध्ये 18 धावसंख्येवरती खेळतोय तर संघाची धावसंख्या असेल 1 षटकाचा खेळ संपला 19 धावा. चेंडू द्या. कोणता द्यायचा सर? जुना बोलतात. चेंडू हरवलेला आहे. जुना टाक बाबा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा आपण पाहिलं ते पूर्ण केलं गेलेलं आहे. त्यामध्ये 18 या धावसंख्येवरती आपण पाहिलं कुमार जाधव खेळतोय. चेंडू घ्या तो. अतिशय सुंदर सामना आहे. 2 नामांकित संघांची येथे आपण पाहिलं गाठ पडलेली आहे. 3 कॅमेऱ्याच्या साईन आपण पीटीसी लाईव्हचं सुंदर काम येथे आपल्याला पाहायला भेटतंय. गोलंदाज महाराष्ट्र पोलीस साहेब आपण पाहिलं. संदीप धुमाळ साहेब आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवर आहे. जगातले असे 2 व्यक्ती मित्रांनो ते कधीच संपावरती जात नाही. हो आकाश गुडघा टेको तमाशा देखो. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग मध्ये पाहायला भेटतंय. धावफलकावर धावसंख्या मात्र आकार घेणारे 20 धावा आहे. आपण पाहिलं महाराष्ट्र पोलीस आणि जे मेजर असतात मिलिटरी हे 2 अशा व्यक्ती ह्या कधीच आयुष्यात संपव जाती नाही. हा डीजे वाली डीजे कृष्णा. यस डीजे कृष्णा. हो लोच पद्धतीचा चेंडू आहे. सुंदर चेंडू आपण पाहिलं धुमाळ साहेबांनी इथे टाकलेला आहे. आपण पाहत धुमाळ साहेब आपण पाहत मित्रांनो क्रिकेटची फार नितांत आवड असणारे व्यक्तिमत्व असे अनेक आपण पाहिलं पोलीस खात्यामधून क्रिकेटवरती प्रेम करणारे खेळणारे अनेक खेळाडू आहे. पुन्हा एकदा लूज पद्धतीचा चेंडू हलकस अपील नकार दिलाय. स्क्वेअर पंच आपण अक्षय दादा चव्हाण नकार मात्र दिलाय. उद्या फायनल डे असणारे. उद्या सुट्टीचा दिवस आहे. संडे धमाका. पुन्हा एकदा लूज वन बाउन्स आर्यपार केलाय वार. चेंडू होते फरार. हा आहे डीजे चौकार. घालील लोटांगण वंदिन चरणन डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. तमेव प्रेम खऱ्या अर्थात तमेव बॉर्डर तमेव तमेव गावस्कर तमेव. हरे सचिन सचिन हरे हरे तेंडुलकर हरे हरे. 24 धावा. 24 तारखेला सचिन सरांचा जन्म झाला. कुमार आप्पा येते बाद. आप्पाच्या रूपामध्ये पडतोय. 1 बाद 24 धावा. न्यू बॅटर आपण पाहिलं पहिलवान विलास सर आता मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं विलास सर यांचे मित्र आपण पाहिलं सोमा शितोळे यांचा कधी फोन आलता का आपण पाहिलं विलास सरांची मॅच कधी चालू. एका मित्राने मला कॉल केला मॅच विचारली. म्हणजे मैत्री कशी असावी का असावी कशासाठी असावी. तुम्हाला माहिती आहे कृष्णाने सुदामासाठी काय केलं हे सर्वांना जाणे. मैत्री असावी जीवाभावाची नुसती नको नावाची. असावी आदर करावी कदर त्याला म्हणलं जातं मैत्री. हो यस बहुत बढ़िया धक्का. जोर फलंदाज बाद 24 धावा येथे खऱ्या अर्थानं आपण पाहिलेल्या बनवल्या गेलेल्या आहे. न्यू बॅटर प्रेमराज
वाडेकर. आता आपण पाहिलं ह्या जोडी मदार असणार आहे. धुमाळ साहेबांनी 2 धक्के दिलेले आहे. 2 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झालेला आहे. 2 बाद 24 धावा बनवले गेलेले आहे. आकाशला मात्र आता खांद्यावरती धुरा घ्यावा लागणार आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ कोकळणारी गोलंदाजी करतोय. तर नवीन गोलंदाज असेल संकेत पारवे. गोलंदाज बोललो, काय बोललो? ओके, नवीन गोलंदाज बोललो ना मी. अवघड मोठा अपील मोठा आहे, परंतु पंच अधिकारी यांनी नाकारलेलं आहे. अपील करण्याचा अधिकार खेळाडूला आहे. हाय सर. आता काय होतं, नवीन पिढी आणि जुनी पिढी यात फरक आहे ना, बरोबर आहे सर. कारण नवीन रक्त आहे, सळसळते. आता जुने आम्ही जुने झालेलो आहे, त्यामुळे नवीन पुढं माघार घ्यावं लागते थोडी. असं द्या. चला, पाय ते आकाशासाठी मोठा अपील केलं होतं, नकार दिला गेलेला आहे. 24 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. छोटे डॉन, ओके. पॅक छोटा है, धमाका कैसा होगा ये तो मैदान के अंदर बड़ा का. आता खेळल्यानंतर आपण पाहिलं मोठा असेल. छोटा पॅक. ओ, अतिशय संकेत बापा किती सुंदर गोलंदाजी करतोय. शांत वातावरण, अशांत अशी खेळी. एक सुंदर फटका पाहायला भेटला. पॉइंट क्षेत्रावरून चेंडूला योग्य दिशा आहे. 1 धाव येते आहे. 25 धावा येथे मात्र खर्च केले गेले. आपण आता धावगतीला जोपर्यंत कुमार आप्पा मैदानाच्या आतमध्ये होते, धावगती खऱ्या अर्थानं ज्या गतीनं पुढे चालली होती ती गती आता कमी झालेली आहे, मंदावलेली आहे. चेंडूला सहज दिशा दिलेली आहे. नकार धावे. आता जमलं. क्षेत्ररक्षण खराब आहे. प्रेमराज. आता इथे चूक कोणची तुम्हीच घ्या ओळखून. आता इथं आकाशची काही चूक नाहीये. बोला, घ्या थर्ड अंपायर घ्या सर. हा, फेअर डिलिव्हरी नाही ना, रनआउट नाही आहे. चला, रनआउट नाही आहे. आपण ते धाव पूर्ण असेल. हा, नाही, आउट नाही सर. 1 धाव काढलेली आहे. ओके सर. आपण पाहिलं प्रेमराजचं इथे लक्ष नव्हतं. आकाशने कॉल केलता. प्रेमराज आपण पाहिलं निम्म्या स्पीच मध्ये गेलाय, पुन्हा पाठीमागे फिरलं, लक्ष नव्हतं. लक्ष अविचलित होतं. हो, मेहबूबाई संघ मालक झेल मात्र सोडलाय. आकाशला जीवदान, परंतु 1 धाव. संघाला काहीसं थांबवलेलं आहे, थोपवलेलं आहे. वाईट. बॅटीने जरी धावा नाही आली, परंतु वाईट नाही आलेली आहे.
क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं काहीसा फेरबदल आहे. आजचा दिवस आपण पहा ज्यांनी गाजवला त्या खेळाडूंचे खऱ्या अर्थानं मोठ्या आवडीनं नाव घेतलं जात आहे. ओहो चेंडू हवेमध्ये, एक धाव आलेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे प्रेमराजला. 2 धावा आहे. सुंदर फेकी होतीये. 2 धावेनंतर धापलकाव आपण पाहिलं. 3 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. आपण पहा 30 धावा, 10ची सरासरी, 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आयुष्यामध्ये चर्चा कोणाच्या होत्यात माहिती आहे, गप्पा कोणाच्या रंगतात मित्रांनो. चांगल्या आयुष्यामध्ये चांगल्या लोकांच्या गप्पा कमी रंगतात, लक्षात ठेवा. आयुष्याच्या रंगमंचावर परंतु 30 धावा, 30. हो, आयुष्याच्या रंगमंचावर आपण पाहिलं वावरत असताना चांगल्या लोकांच्या गप्पा कधी कमी होत असतात. महेश शेठ बरोबर आहे, महेश शेठ मांजरे. परंतु आपण पहा ज्या नको गप्पा त्या गप्पामध्ये लोक रंगत असतात. 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं धुमाळ साहेबांच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. कारण आपण पाहिलं 2 धक्के त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला दिलेले आहे. कुमारप्पा असेल, पैलवान विलास सर असतील, 2 मित्रांना खरं त्यांनी परतीचा प्रवास दाखवलेला. पुन्हा आणि लूज चेंडू टाकण्यासाठी माहेर रनअप जरी आपण पाहिलं 7 ते 8 पावलांचा रनअप असं वाटतं फास्ट वेगवान गोलंदाजी करतील. आमच्या आपण पाहिलं पारनेर तालुक्यामध्ये निगोज हे गाव आहे, तिथं डॉक्टर राहुल कांडेकर आहे. सेम टू सेम गोलंदाजी, फास्ट येतात, लूज चेंडू टाकतात. तसे संदीप सर करतात. वाह आकाश, गुडघा टेको तमाशा देखो, धाव पळून काढायच्यात. कारण गोडवानला चेंडू लागलेला. 1 धाव येते. सुंदर फेकी आहे, अतिशय सुंदर. पहा गोलंदाजी त्यानंतर पुन्हा क्षेत्ररक्षण करायचं अवघड असतं, परंतु इथे सुंदर कामगिरी आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. सुंदर कामगिरीचा सुंदर दाखला येथे मात्र दिला जातोय. 32 धावा येथे पूर्ण आहे. हो फुलटॉस पद्धत चेंडू. आकाश मात्र येथे समजू शकत नाहीये. आपण पहा परवा दिवशी तुम्हाला माहिती आहे एका खेळाडूचा वाढदिवस साजरा केला, संदेश पार्टे सरांचा. अगदी संदेश पार्टे सर सुद्धा आपण पाहिलं वेगवान धावगती, परंतु गोलंदाजी टाकताना चेंडू टाकताना ते धीम्या गतीने टाकत असतात. ओ सर, कव्हर मध्ये काहीच नाहीये आणि चेंडू पहा ओव्हर थ्रोचा 4 रन. सर आम्हाला आता रन सांगा. चौकारता आलेला आहे इकडे ओव्हर थ्रोचा. आता धावगती एक रन पळून काढलेली, किती घ्यायची आम्हाला ते सांगा. अक्षय सर आता रन किती घ्यायच्यात इकडे? 5. ओके 5 घ्या सर. पहा मित्रांनो काय होत्याचं नव्हतं झालेलं आहे. बाय बाय करत 5 धाव आलेले आहे. 2 बाद 37 धावा. उद्या फायनलचा दिवस आहे. रविवार 16 नोव्हेंबर 2025. सुंदर चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. पॉइंट क्षेत्रावरून चेंडूला उचललं जात आहे. धावपलकाव धावसंख्या मात्र 1 ने आकार घेणाऱ्या 2 गाड्याच्या बोबदल्यामध्ये 38 धावा झालेल्या आहे. काहीशे चेंडू बाकी आहे. हो पा येते सुंदर फटका, डीप लॉंग ऑफला बिलॉंग करणारा फटका, अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. आपण पहा प्रेमराजा असेल, आकाश असेल, एक संघ अडचणीत असताना हे 2 फलंदाज मदतीला धावलेले. संकट काळी कोण येई कामा. हा 2 प्रेमराजने काढले ना.
प्रेमराज छत्रपतीचा छावा येथे मिळाल्या भीर 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 षटकार छान धावा झाल्या त्या 46 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये अतिशय आपण पाहिलं प्रेमराज आकाश संघ अडचणीत असताना एक सुंदर भागीदारी येथे पाहायला भेटते चेंडू आलाय का बाहेर गेलेला येस अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं राजेंद्र साखरे राजेंद्र साखरे आपण पाहिलं जे गोलंदाजी मार्कवर आहे 9 सामने आजच्या सत्रामध्ये आपल्याला खेळवायचे आकाश सुंदर फटका चेंडू हवेत आणि अपवा प्रयत्न सुंदर आहे यश लाभत नाहीये दोघात तिसरं सर्व काही विसरा क्षेत्ररक्षण खराब होत आहे 3 धावा इथे पळून काढले गेलेले आहे आणि फेकी पाहिलं कव्हर मध्ये एक सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे 3 धावेनंतर आपण पाहिलं गेलं 2 बाद 49 एक सुंदर भागीदारीचा सुंदर दाखला आहे उसळी घेणारा चेंडू येथे आपल्याला पाहायला भेटला एक वॉर्निंग खरं आपण पाहिलं राजेंद्र साखरे यांना दिलेले आहे 2025 हा भारतीयांसाठी ओ यस प्रेमराज बाद डीजे राज बाद झालेला आहे तिसरा फलंदाज येथे कोसळलेला 49 धावा झालेला भरत जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये काही चेंडू बाकी आहे 2025 हा काळ आपण पाहिलं क्रिकेट साठी अतिशय महत्वाचा आहे आणि ते एक सुद्धा भरत जाधव येस गुड कॅच आमच्या आपण पाहिलं आमच्याशी जोडले गेलेले आईले नगर येथून पारनेर तालुक्यातून किनी या गावातून दत्तात्रय घोडके सर तुमचं सरशी असं स्वागत
एक बॉल राहिला इथे दाखवते. आणि मयूर शेठ सावंत 11 चला नाणेफेकीसाठी नेक्स्ट मॅच. तर 55 धाव्यांचं लक्ष्य मात्र 30 चेंडू मध्ये बनवायच्यात. चौकार विकेट गेले वाजवा मध्ये लावूच नको. टाइम कमी. चला चला बॅट्समन चला, 3:30 वाजतात. टाइम कमी आहे आपल्याकडे. चला पटकन चला बॅट्समन. मेहबूब सर चला प्लीज. आपण पाहिलं इस्माईल सय्यद, संकेत पारवे, 3 सामने 3:30 वाजलेत. पटकन चला. सचिन तात्या तुपे ना, सचिन तात्या तुपे 11, राजू शिंदे 11 आणि मयूर दादा कैलास सेठ सावंत 11. चला सर नाणेफेकीसाठी चला. 3 सामने नोंद घ्या. थोडं घाई करा प्लीज, सहकार्य करा ही विनंती असेल. सलामीची जोडी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येथे खऱ्या अर्थानं पाहायला भेटेल. जसा सामना चालू होईल तसे माझ्यामध्ये बदल होईल. पाहत राहा TPL अर्थात थेऊर प्रीमियर लीग 2025 चा हा महासंग्राम ऐकत राहा. विजय सरिया. हॅलो पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि पहिला चेंडू व्हाईट बॉल उपांतर अतिरिक्त 1 धाव पहिल्या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. ओहो हो, यावेळेचा बॉल कुमार यांचा अतिशय दमदार स्ट्रोक. आउटफील्ड वेगवान आहे, प्रयत्न चालू आहे राजेशचा, पण त्यांना बीट करतो हा चेंडू, पोहोचतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4
गरजेचं आहे. ऑफिशियल हा शेवटचा कॉल. संकेत स्ट्रायकिंग एंडला संकेत पारवे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इस्माईल सय्यद. ही जोडी सलामीची आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळला आणि सरळ चेंडू इथे पोहोचतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकेतच्या बॅट मध्ये होतो 4. टीमची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 9 ऑन बोर्ड. संघाची धावसंख्या 9 धावा आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला संकेत पारवे. गोलंदाज तयार कुमार. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल उडून मारलाय. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूवरती. तोपर्यंत एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न नकार. इस्माईल स्ट्रायकिंग एंडला येतोय. संघाची धावसंख्या पुढे डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचली आहे. 10 ऑन बोर्ड. सचिन तात्या तुपे 11. पहिलं षटक मार्गस्थ. तर लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी 55 धावांचं लक्ष. तर आता आपण पाहतो 27 चेंडू आणि 45 ची आवश्यकता आहे. काय होणार आहे? 3 चेंडूमध्ये 10 आलेले आहेत. कुमार पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इस्माईल यांच्यासाठी हा चेंडू बॅट आणि पॅड मध्ये आणली आणि त्यानंतर आपण पाहतो चेंडू डिफेन्स केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. अलगद चेंडू कव्हर करतायत. एक डॉट बॉलची सांगता मैदानावरती होताना पाहायला मिळतीये. सचिन तात्या तुपे 11 55चा पाठलाग करते. दुसऱ्या बाजून पहा प्रथमतः बॅटिंग आपण जर पाहिली तर सुजितदादा काळे 11 या संघाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती धावसंख्या 10 आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा इथे टाकलेला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. थर्ड मॅन मध्ये आला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पुन्हा एक चेंडू या दरम्यान निर्धाव येतो. काय गोलंदाजी केली आहे. चौकार 2 चौकार आले जरूर. तदनंतर आपण पाहतो चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा. आतापर्यंत विकेट गेलेली नाहीये म्हणजे भक्कम स्थितीमध्ये आहे टीम. ओ हो बिग हिट केला जातोय. इस्माईल यांच्या बॅट मधून सडक पे कडक येतोय षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 1 मैदानावरती संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. 24 चेंडू 4 षटकांमध्ये 39 ची अजूनही आवश्यकता आहे. पाहतोय गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. राजेश चव्हाण गोलंदाजी मार्कवरती. ज्या राजेशनं सकाळी निर्धाव षटक टाकलं ओव्हर हॅट्रिक घेतली तो राजेश जो मात्र आता गोलंदाजी मार्गावरती येतो. स्ट्रायकिंग एंडला संकेत पारवे ज्यांना आतापर्यंत 2 चौकार ठोकलेले आहेत. तो संकेत स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. मॅचचं समीकरण 24 चेंडू 39 ची आवश्यकता. सचिन तात्या तुपे 11 संघाला बनवायच्यात. गोलंदाज सज्ज होत आहेत. राजेश चव्हाण. रिवर्सचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे बॉल निसटतो. आज खरं तर दिवस जर पाहिला तर बिलास सोनवणे यांचा पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू हातातून निसटला. तदनंतर जर आपण विचार केला तर बाईटच्या स्वरूपात आलेली एक सिंगल धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगल पाठोपाठ संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 17. एक धाव रोखायची आहे तुम्हाला. या प्रकारे जर धावा येत राहिल्या तर सहजरित्या सचिन तात्या तुपे 11 संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. या चुका टाळायच्यात. पण पाहतोय आपण काय घडणार आहे. गोलंदाज या बेसचा बॉल समोरच्या दिशेने आक्रमण. इस्माईल यांच्या बॅट मधून सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. इस्माईल यांच्या बॅट मधून आलेल्या 6 धावा आपण पाहतो. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. भरपूर चांगली बॅटिंग इस्माईल सध्याच्या घडीला प्रभावित करतायत. गोलंदाज ज्या गोलंदाजांना सकाळ निर्धाव षटक टाकलं त्याच गोलंदाजावरती आक्रमण आहे. 22 चेंडू आणि 32 ची आवश्यकता आहे.
सचिन तात्या तुपे 11. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आणखीन एकदा आडव्या बॅटने ते फटका सजवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्यांना बीट करतो हा चेंडू आणि पुन्हा एकदा बाउंड्री लाईनचा भेद घेतोय. पाहायचा आता डिसिजन काय आहे पंचांचा. दरम्यानच जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला 2 धावा इथे कंप्लीट आहेत हे सांगत असताना पंच आणि 2 धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे 25 या धावसंख्येवरती. 21 चेंडू 30ची आवश्यकता. पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 जे इथे मार्गस्थ आहे. संघाची धावसंख्या 26 आहे. खरं तर आपण पाहतो ही स्पर्धा उभी करत असताना आतोरात कष्ट ज्यांनी घेतले अगदी मयूरजी सावंत त्याचबरोबर अक्षयजी चव्हाण दोन्ही मित्र परिवाराचं आम्ही अभिनंदन करू आभार मानू की ज्यांच्या माध्यमातून आज हे सर्व नवीन खेळाडू जे मात्र इथे घडतायत त्या सर्वांच्या कष्टाला आमचा सर्वांचा सलाम आहे. जातोय आपण मॅचच्या दिशेनं. गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा राजेश स्ट्रायकिंग एंडला संकेत पारवे. ओ हो यू मिस आय डेफिनेटली हिट दांडी गुल विकेट. जे टॉस या ठिकाणी संपन्न होतो पाहायचा आता टॉसचा रिझल्ट कुठे लागतो. राजू शेठ शिंदे 11 तर दुसऱ्या बाजूला मयूर भाऊ कैलास शेठ सावंत 11 असा टॉस होतोय आणि आमचे अक्षयजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न झाला. टॉसचा रिझल्ट कुठे लागला. यस मयूर भाऊ कैलास शेठ सावंत 11 संघाने टॉस जिंकला. मयूर डिसिजन काय. संदीप धुमाळ साहेब नवीन फलंदाज मैदानावरती. कालचा दिवस संदीप धुमाळ साहेबांसाठी थोडासा बॅड लक होता. आज कशा प्रकारची कामगिरी करतील हे आपल्याला पाहायचे. 26 धावा आहेत धावफलकावरती. 19 चेंडू 29ची आवश्यकता आहे. गोलंदाज राजेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने डिफेन्स केला हा चेंडू. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतील एक सिंगल घेत असताना पाहायला मिळाले आणि या सिंगल पाठोपाठच संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 मैदानावरती संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्त्यांती 55चा पाठलाग करत असताना सचिन तात्या तुपे 11 जाऊन पोहोचेल 27 तर संधी मिळेल DJ अवी यांना. वेळ टीम मीटिंग्स अलाउड नाही. थोडंसं वेळेचं गांभीर्य ठेवा. ऑफिशियल्स आपण देखील सूचना करा. टीम मीटिंग्स फक्त एकदा दिली जाईल. प्रत्येक षटकाकडे टीम मीटिंग्स घेऊ नका. विनंती आहे मयूर भाऊ कैलास शेठ सावंत 11 संघ आपण टॉस जिंकलेला आहे. मयूर सर सूचना मयूर भाऊ सूचना केली जाणार नाही. आपले 11 खेळाडू घेऊन बाउंड्रीवरती तयार राहायचे. 11च्या 11 खेळाडू घेऊन आपण तयार राहायचंय. या बेचा बॉल बिग हिट केला उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतायत आणि क्षेत्ररक्षक बांधतायत. दर्शक दिवाने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मयूर सर जसे ते खेळाडू सर्व बाहेर येतील तुम्ही लगेच आतमध्ये जायचं आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत त्यामुळे जी काय तुमची टीम मीटिंग्स आहे ना ती लगेच करून घ्या. 33 धावा धावफलकावरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये फास्ट स्ट्रायकिंग एंडला संदीप धुमाळ साहेब. महाराष्ट्र पोलीस आले आक्रमण करतायत तर धावफलकावरती 33 धावा आहेत. 17 चेंडू 22ची आवश्यकता आहे. हलक्या हाताने डिफेन्स केला हा चेंडू. थर्डमॅन मध्ये डीपला क्षेत्ररक्षक. एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न इथे जास्त घाई धोक्याचं कारण होती पण आपण पाहतो पुन्हा एक सिंगल धाव आली आहे आणि या सिंगल पाठोपाठच 34 धावा
च्या मात्र स्कोर बोर्ड होते. शेवटचे 16 चेंडू आणि 21 ची आवश्यकता आहे. 16 चेंडू 21 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. कुमार शेवटचे 16 चेंडू 21 धावा. धावफलकावरती धावा संख्या आहे 34. 55चा पाठलाग चालू आहे. शेवटचे 16 चेंडू 21 धावा. प्रति चेंडू गणित इथे धावा सांगितले जात आहेत. तर पहा कुमार गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. इस्माईल ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल फाईन लेगला. इस्माईल यांच्या बॅट मधून. आउटफील्ड वेगवान आहे. चेस मोठी आहे. पाहायचंय काय होणार आहे इथे. चेंडू कव्हर होतोय. पहा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या ठिकाणी. आपण पाहतो 3 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. 3 धावेनिशी संघाची धावा संख्या परत एकदा वाढेल. पुढे जाऊन पोहोचेल ती आता 37. ओ हो रिवर्स बॉल सरा बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. पण तिकडे डिक्लेअर झोन आहे. फटका चांगला होता. फक्त मनोरंजन करून गेला. धावा देऊन गेला 2. संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचेल 39 या धावा संख्येवरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ चालू आहे. 14 चेंडू 16 ची आवश्यकता. संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचेल. तर आता 14 चेंडू 16 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. कुमार तर स्ट्रायकिंग एंडला संदीप धुमाळ साहेब. जबरदस्त टोला संदीप धुमाळ साहेबांच्या बॅटमधून आपण पाहिला. पण डिक्लेअर झोन मध्ये गेला. तिकडून 2 धावा आलेल्या आहेत. परत एकदा स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. रीड केला हा चेंडू. थर्डमॅनला बीट करतोय. बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. येतोय चौकार. 4 धावा. संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचेल. सचिन तात्या तुपे 11. 43 धावा. धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतो. काय चेंडू का ओके मॅच बॉल आलेला आहे. तर आतापर्यंत या षटकातले 5 चेंडू हाताळलेले आहेत. म्हणजे 13 चेंडू आणि विजयासाठी 12 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती संदीप धुमाळ साहेब स्ट्रायकिंग एंडला. परत एकदा एक्स्ट्रा कव्हर इनसाइड आउट. अतिशय दमदार स्ट्रोक संदीप धुमाळ साहेब यांच्या बॅट मधून येतोय. हा 4. पा संदीप धुमाळ यांच्या बॅट मधून जर पाहिलं तर 18 धावा 6 चेंडूंमध्ये आल्यात. इस्माईल 18 वरती बॅटिंग करतायत 7 चेंडूंमध्ये. एकंदरीत धावा संख्या जर पाहिली सचिन तात्या तुपे 11 संघाची 47 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. तर आता सुजितदादा काळे 11 संघ थोडासा संकटात आहे. यस या वेळचा बॉल पिकेट करायचा तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ हो ड्रॉप द कॅच. एक धाव आली आहे. संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचतीये. परत एकदा बिग हिट केलाय. फुल टॉस
आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल बाउंड्री लाईनचा भेद घेतोय. 4 धावा. आता विजयासाठी 3 धाब्यांची आवश्यकता आहे. 8 चेंडू. सचिन दादा तुपे 11 संघाला बनवायच्या 3 धाबा. गोलंदाजी मार्गवरती किशोर कुलकर्णी सज्ज होतोय. पुन्हा एकदा रिवास इथे 30 सर्कलच्या वरून पुन्हा एकदा डीप थर्ड मॅनला हा चेंडू बाउंड्री लाईनचा वेध येतोय. इथे गोल्डन सावकार या मॅचला विजय प्रस्थापित. मयूर या अगोदर सूचना केली होती, जशी ती टीम बाहेर येते आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये चला. मयूर पुन्हा सूचना केली जाणार नाही. लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये चला. टीम मीटिंग्स मैदानावरती कुठली घेऊ नका. जशी तुम्ही पोहोचाल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवणं गरजेचं आहे.